हाय हॅलो नमस्कार, मी शीतल तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत. यंदा अक्षय तृतीया कधी आहे आणि 3:30 मुहूर्तांमध्ये अक्षय तृतीयाला स्थान का, तर याची संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. हिंदू सणांमध्ये अक्षय तृतीयेच्या सणाला खूप महत्त्व असतं, पण नेमकं का ते हे जाणून घेऊ ह्या व्हिडिओमध्ये. अक्षय तृतीया हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी शुभ कार्य केली जातात. हिंदू दिनदर्शिकेनुसार अक्षय तृतीया दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला येते. यावेळी 10 मे 2024 रोजी अक्षय तृतीया येत आहे. याची शुभ वेळ, महत्त्व आणि उत्सव कसा साजरा करावा. अक्षय तृतीयेचे महत्त्व. अक्षय तृतीयेचा दिवस 3:30 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी सोने, कपडे, सोन्याचे दागिने, वाहन, घर, मालमत्ता इत्यादी खरेदी करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी धार्मिक कार्यासोबत दान केल्याने शुभ फळ मिळते, तसेच संपत्तीत वाढ होते. अक्षय तृतीया साजरी करण्याची कारणे. पहिल्या पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी भगवान विष्णूंचा 6वा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला. म्हणूनच हा दिवस अक्षय तृतीया म्हणून साजरा केला जातो. यासोबत या दिवशी परशुरामांची जयंती म्हणूनही साजरी केली जाते. दुसऱ्या मान्यतेनुसार या दिवशी भगीरथाच्या कठोर तपस्येने प्रसन्न होऊन गंगादेवी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली. तिसऱ्या मान्यतेनुसार माता अन्नपूर्णाचाही जन्म याच दिवशी झाला होता. यामुळे अक्षय तृतीयेच्या दिवशी स्वयंपाकघर आणि अन्नधान्याची पूजा करण्यासोबतच भुकेल्यांना अन्नदान करावे असे सांगितले जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी भगवान शंकरांना महालक्ष्मीची पूजा करण्यासाठी कुबेरांची पूजा करण्यास सांगितले होते. या कारणास्तव अक्षय तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्यास शुभ फळ मिळते. महर्षी वेद व्यास यांनी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर महाभारताचे लेखन सुरू केले. या ग्रंथात श्री भगवद्गीता देखील समाविष्ट आहे. असे मानले जाते की या दिवशी गीतेच्या 18व्या अध्यायाचे पठण केले पाहिजे. नर नारायण देखील अक्षय तृतीयेच्या दिवशी अवतरले असे मानले जाते, म्हणूनच ते शुभ मानले जाते. महाभारतानुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णाने पांडवांना त्यांच्या वनवासात अक्षय पात्र दिले होते. अक्षय पात्र कधीच रिकामे नसते, ते नेहमी अन्नाने भरलेले असते. त्यातून पांडवांना अन्न मिळत असे. अशी अक्षय संपन्नता आपल्याही आयुष्यात यावी आणि आपल्याला अपेक्षित असलेला आनंद अक्षयपणे टिकून राहावा, यासाठी अक्षय तृतीयेची पूजा केली जाते. अक्षय तृतीयेची संपूर्ण माहिती मी ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. तोपर्यंत बाय बाय.